उल्हासनगर के विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन की सीमा के भीतर कल्याण पूर्व निर्वाचन क्षेत्र में शिवसेना ठाकरे समूह के उम्मीदवार धनंजय बोडारे की कार पर पथराव किया गया। उस समय बोडारे की बेटी धनश्री बोडारे भी कार में थी। साथ ही कुछ कार्यकर्ता कैंप नंबर 4 और 3 से कुछ लोग 2 कारों में सवार थे। इसी दौरान कुछ अज्ञात लोगों ने इन कारों पर पथराव किया। इस घटना में एक कार क्षतिग्रस्त हो गई। घटना की शिकायत दर्ज कराने के लिए धनंजय बोडारे देर रात तक विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में मौजूद थे। कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र में राजनीतिक माहौल गरमा गया है। रात्रीच्या गाड्या फिरतायत, त्यातून काय पैसे वाटप होतंय अशा प्रकारचं फोन आल्यानंतर आमचे काही कार्यकर्ते, माझी मुलगी त्या ठिकाणी गेली धनश्री, ते त्या गाड्यांच्या मागे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अचानक 10 ते 15 लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला, त्यांनी गाडवली यांनी आणि मग गाडीवर ते लोखंडी दांडे, बॅट, हॉकी स्टिक, स्टंप यांनी हल्ला केला। तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला। एक मुलाला थोडासा लागला सुद्धा। जर तिथून वेळीच निघाले नसते तर कदाचित त्यांचा जीव सुद्धा गेला असता। त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आलो असता। फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले, बाकी अमोल सावंत, हैदर नाव देऊन सुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल। इतर जवळपास 15 ते आसपास असाच प्रकार या ठिकाणी वारंवार होईल। आजच्या रात्रीत काही होऊ शकतं, कारण मोकाट सुटलेले गुन्हेगार या ठिकाणी फिरतायत। पोलीस सर्वसामान्य लोकांना नोटीस देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करतायत, पण गुन्हेगारांना मोकाट सोडतायत। आज आणि उद्या रात्रीमध्ये या ठिकाणी काही अशा प्रकारची गुन्हेगार प्रवृत्ती मोकाट सुटल्यामुळे काही होऊ शकतं। अशा प्रवृत्तीकडून सर्वसामान्यांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना काय धोका झाल्यास त्यांना संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल, याची नोंद घ्यावी। कायद्याचं राज्य राहिले नाही, पुन्हा पुन्हा सिद्ध होते। अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें।